तांब्या पितळाचे भांडे किंवा देव काही न लावता, म्हणजे पितांबरी किंवा कुठलंही केमिकल न लावता एकदम स्वच्छ असं केलेलं आहे. आता फक्त जे उटणं बनवलेलं आहे ते फक्त 5 ते 10 मिनटं ह्या देवांना सगळ्यांना लावून घेतलेलं आहे आणि न घासता ते देव एकदम असे चकाचक निघालेले आहे. आता जिथं डिझाईन आहे तिथं देवांना जास्त घासता येत नाही, फक्त अलगद हाताने असं हे दात घासायचा नवीन ब्रश घेतलेला आहे त्यांनी असे अलगद हाताने घासलेले आहे, तर एकदम मस्त असे देव निघालेले आहे. 5 मिनटं आधी जे उटणं केलेलं आहे ते 5 मिनटं फक्त लावून ठेवलं. आता हे दही घेतलं, 2 चमचे दही घेताना आंबट दही घेतलं आणि त्या दहीमध्ये हे बुडवलेलं आहे आणखीनच चमक येण्यासाठी. आणि स्वच्छ पाण्यामध्ये पुन्हा 1 ते 2 पाण्याने स्वच्छ चांगलं पाणी घेतलेलं आहे आणि त्या पाण्याने देव धुतलं आहे. ते एकदम मस्त असे तेलकट आणि काळे पडलेले देव एकदम मस्त असे चमक आलेली आहे. आता सगळेच देव या पद्धतीने सगळ्या देवांना हे जे उटणं केलं ते लावून घेतलं आणि थोडंसं जिथं डिझाईन आहे तिथंच फक्त अलगद हाताने घासले. पुन्हा ते ताक बनवलेलं आहे. आता ताक घेताना दही घेताना ते आंबटच घेतलेलं आहे. आंबट असल्यामुळं तांब्या पितळाला आणखीनच चमक येते. आता याचा आंबटपणा जाण्यासाठीही 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलं किंवा मग आपण जे तांबे पितळाचे देव किंवा जे भांडे त्याचा आंबटपणाने गेला का त्याला लगेच डाग पडत्या, म्हणून 2 ते 3 पाण्याने त्याचा आंबटपणा गेला पाहिजेत असे 2 ते 3 पाण्याने हे देव जे आहे ते स्वच्छ असे धुतलेले आहे. आता त्यासाठी एक कच्चा आंबा घेतला आणि तो आता त्याचा जो चीक आहे तो निघण्यासाठी स्वच्छ धुवून घेतला. आता याच्या छोट्या छोट्या फोडी बनवायच्या आहे. आता हा कच्चा आंबा घेताना तोही थोडासा आंबटच असला पाहिजे. आता ते उटणं बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात ते कापून जो आंबा आहे तो घेतलेला आहे, छोट्या छोट्या फोडी केलेल्या आहे. आणि आता हा निम्मा लिंबू होता तोही घेतला, म्हणजे याचा आंबटपणा आणखीनच वाढन. तो लिंबू आणि कच्च्या आंब्याची, म्हणजे कच्च्या कैरीची अशी पेस्ट केलेली आहे. एकदम पाणी न घालता ही पेस्ट केलेली आहे. नाही झाली तर थोडंसं पाणी टाकलं. आता हे एका मोठ्या वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे. कारण याच्यात अजून 2 ते 3 साहित्य टाकायचे. आता सगळ्यात आधी बेसन पीठ. आता बेसन पीठ उटणं बनवण्यासाठी सगळ्यात आधी बेसन पीठ लागतं. ते 1 वाटी बेसन पीठ, याच्यामुळे याची जी क्वांटिटी आहे ती पण वाढती. मग जास्त तांबे पितळाचे भांडे पण आणि देव पण निघत्या. हळद 1 चमचा हळद. उटणं बनवतं आहे म्हटलं हळद आणि बेसन पीठ लागतंच. त्यानंतर आता हे सेंदव मीठ घेतलेलं आहे 1 चमचा. आता देव घासायचे म्हणेला सेंदव मीठ घेतलेलं आहे. आता याच्यात 1 चमचा सोडा टाकलेला आहे. आता याच्यात पण थोडंसं दही टाकलेलं आहे. आता याची चांगलं असं मिक्स केलेलं आहे. सोडा टाकल्यामुळं लगेच असं आंबट साहित्य आहे त्याच्यामुळे ते लगेच असं फसफसायला लागलेलं आहे. त्याच्यामुळंच असं खाली पडू नये म्हणून मोठी वाटी घेतानाच मोठी वाटी घेतलेली आहे. आता हे सगळं मिक्स झालं पाहिजे त्या पद्धतीने चमच्याने हलवलं. आता असं पद्धतीने उटणं झालेलं आहे. आता हे आधीचे जे देव आहे आणि उटणं लावल्यानंतरचे देव, आता हे सगळे देव जे आहे ते आपल्याला स्वच्छ असे या उटण्याने
कमी मेहनतीमध्ये एकदम चकाचक असे काढायचे. आता हे जे देव आहे त्याला सगळ्या देवांना हे उटणं आधी लावून घ्यायचं. म्हणजे आधी स्वच्छ पाणी घेतलेलं आहे. आता हे उटणं सगळ्या देवांना असं अलगद हाताने लावायचं आहे. हे उटणं याच पद्धतीने सगळ्या देवांना लावून घेतलं. थोड्या वेळ लावून ठेवलं की आणखीनच पटकन आणि चांगले निघत्या. आता जे डिझाईनचे देव असतात त्याच्यामध्ये तो तेलकटपणा आणि अष्टगंध ज्यावेळेस लावतो, गंध किंवा कुंकू, तो जाऊन बसतो. तो निघण्यासाठी इथं दात घासायचा नवीन ब्रश घेतलेला आहे. आणि ते डिझाईन घासली की त्याच्यामध्ये आतमधली जी घाण असते, घाण म्हणजे असं तेलकटपणा. आता हे चांदीचे टाक जे आहे ते फक्त थोडंसं कोलगेट घेतलं आणि थोडेसे घासले की एकदम मस्त असे, जसं सोनाच्या दुकानातून पॉलिश केले त्याच पद्धतीने निघतात, कुठलंही केमिकल न लावता. आता 2 ते 3 पाण्याने आंबटपणा निघण्यासाठी पुन्हा स्वच्छ केले. देवाचा जो कपडा असता त्याच्यावर ठेवलेले आणि स्वच्छ असे कॉटनच्या देवाचीच कपड्यांनी पुसून घेतले. आता हे जे देव धुतलेले पाणी आहे ते झाडांना टाकलेलं आहे. कुठंही पायाखाली येणं असं टाकलेलं नाही. आणि हे एकदम चकाचक असे देव कमी मेहनतीत निघालेले आहे.